रेडी. ऐका ऐका ऐका, गावकऱ्यांना तुम्ही लक्ष देऊन ऐका, कान देऊन ऐका. आम्ही श्री संत मुक्ताबाई महाविद्यालयाचे कर्की या गावात विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचे स्वयंसेवक आहोत. स्वच्छता आपली जबाबदारी यावर आम्ही एक पथनाट्य सादर करीत आहोत. माझं काय, इथं सर्व लोक कचरा टाकतात, ही जबाबदारी माझी नाही सरकारची आहे. रमेश, असं वागणं चुकीचं आहे. आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो, मग बाहेर का नाही? स्वच्छता ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. अगं कविता, तू खरं बोललीस. माझ्या लहानपणीचे सर्व लोक आपल्या घराबरोबर रस्ताही स्वच्छ ठेवायचे, परंतु आता प्रत्येक जण निष्काळजी झालात. आजी, तुम्ही बरोबर म्हणत आहात. चला आपण सर्वजण मिळून मोहल्ल्याची साफसफाई करू आणि एक उदाहरण घालू. हो, एकत्र येऊन काम केल्यास ते शक्य आहे. आपण जर सुरुवात केली तर इतर लोकांना सुद्धा ते प्रेरणा मिळेल. मी माझ्या दुकानासमोरील कचरा दररोज साफ करतो, पण काही लोक तिथे येऊन कचरा टाकतात. सर्वांनी स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. आम्ही आमच्या शाळेत स्वच्छतेबद्दल रोज शिकतो, पण मोठ्यांनी जर नियम पाळला नाही तर आम्ही काय शिकणार? शालिनी अगदी बरोबर बोललीस. मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगते की स्वच्छतेचा संदेश केवळ शब्दात नाही तर कृतीतही हवा. गावकऱ्यांना स्वच्छता ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपण प्रत्येक जण आपल्या परिसरात स्वच्छ राखू तर आपला गाव सुंदर बनेल. हो मित्रांनो, स्वच्छता ही आपली सवय नाही तर ती आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे, म्हणून आपण स्वच्छता राखायला हवी. हो सीमा, जर सगळ्यांनी स्वच्छतेकडे एक पाऊल उचललं तर आपण नक्कीच स्वच्छ भारत घडवू शकतो. हो, मला माझ्या चुकीची जाणीव झाली. यापुढे मी कधीच उघड्यावर कचरा टाकणार नाही. स्वच्छ भारत, सुंदर भारत, स्वच्छ भारत, सुंदर भारत, आपला गाव. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने देश से अपने वादा. वादा कर लिया हमने देश से अपने वादा. वादा कर लिया हमने देश से अपने वादा. वादा कर लिया हमने देश से अपने वादा. कर लिया हमने देश से अपने वादा. कर लिया हमने देश से अपने वादा. खरी ओळख आहे. भारत माता की, भारत माता की, भारत माता की.